सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती गावात गेल्या 10 ते 15 वर्षापासून मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्वखर्चाने एका पैलवानाने सुरू केले आहे। पैलवान युवराज गजेंद्र कारंडे, राहणार कामती, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे या मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केलेल्या पैलवानाचे नाव आहे। युवराज कारंडे यांनी आपल्या स्वतःच्या शेतात हे कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे। या प्रशिक्षण केंद्रासंदर्भात अधिक माहिती पैलवान युवराज कारंडे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। माझे नाव युवराज गजेंद्र कारंडे, राहणार कामती। आपण कामतीमध्ये आता इथं सध्या स्वतःच्या शेतामध्ये व्यायामशाळा काढलेली आहे। स्वतः खर्चानं कुठल्याही असं म्हणजे पुढाऱ्याचं किंवा कुठल्या ह्याचा अजून काय निधीबिधी नाही। पण ह्या खेडोपाड्यात कुस्ती आता मॅटवर निघालेले आधुनिक पद्धतीची, त्यामुळे मॅटची व्यवस्था नाही। इथं आता 5-6 गावचे मुले तिरे, परमेश्वर पिपरी, कुरुल, वाघोली, कोरवली आणि मोठी कामती आणि लहान कामती ह्या 5-6 गावची मुले इथं सराव करतात। आपण कुठलंही ना फी घेता त्यांचं आपल्याला एक आवड आहे, व्यसनापासून मुले हे थांबावा, एक निर्व्यसनी पोरं घडावा ह्या उद्देशानं हे आपण चालू केलेलं आहे। कुस्ती संकुलाची सुरुवात म्हणजे आमची काय परिस्थिती नव्हती, पण आम्ही त्यावेळेस खेळत होतो थोडं थोडं। पण ती कसं आहे, आम्ही मोठे पैलवान झालो नाही परिस्थिती नसल्यामुळं, परिस्थितीनं आम्हाला हाणून पाडल्यासारखं झालं। मग त्यातनं आपली राहिलेली आदुर्नी स्वप्न आपल्या मुलांच्या ह्याच्यातून पूर्ण करायची इच्छा करू शकतो। कामती येथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज कुस्ती संकुल या नावाने मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे। या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात 5 ते 6 गावातली तरुण मुलं मोफत कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे। तरुण मुलांना कुस्तीची आवड लागावी व निर्व्यसनी व्हावे या उद्देशाने पैलवान युवराज कारंडे यांनी मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आहे। घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे युवराज कारंडे हे नामवंत पैलवान झाले नाही, परंतु येणाऱ्या पिढीला मोफत प्रशिक्षण देऊन कुस्ती क्षेत्रात आवड निर्माण करण्याचं काम युवराज कारंडे हे करत आहे। पैलवान युवराज कारंडे यांनी पाहिलेले स्वप्न या मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून साकारत आहे। या मोफत कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सध्या 35 ते 40 मुलं मोफत कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।